परशु आणि दत्तात्रय परशुराम राऊत यांची मुलगी. आम्ही 4 भावंड आहेत. मी सर्वात मोठी, त्याच्यानंतर अश्विनी, त्याच्यानंतर पूनम आणि श्रुती, आणि आम्हाला एक भाऊ आहे. माझ्या वडिलांनी आम्हा सगळ्यांना खूप कष्ट करून वाढवलं आहे आणि आई आणि वडील अजूनही कष्ट करतात. आता त्यांचे सुखाचे दिवस आल्यात, एवढंच सगळं सांगायचं. बघून हसला. कशासाठी हसला कदाचित त्याला माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. पण त्याला माहिती आहे आता अनिल फार असं चांगलं नाही बोलणार, म्हणजे वस्तुस्थिती आहे ती बोलणार. 3 मिनिटाचं आपल्याला बंधन आहे. 3 मिनिटात मी 3च गोष्टी सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे आजचा हा जो आपला स्नेहमेळावा आहे त्याचं मूळ कशात आहे. राऊत कुटुंबियांचं गेले 10 वर्ष 31 डिसेंबरला संमेलन आम्ही आयोजित करतो. यंदाचं 10वं वर्ष झालं. कदाचित आमचेच काका शिवाण्णा यांना ते ऐकून बघून कदाचित माहिती झालं. त्यांनी असा विचार केला की चला पूर्ण राऊत कुटुंब, मर्ली राऊत कुटुंबाचं का हे करायचं नाही, मेळावा का करायचा नाही. त्यांनी फक्त सूचना मांडली. त्या सूचनेचा प्रकाश अप्पाबाई दत्तूबंधू आणि त्यांच्या साथीला आम्ही बाकीचे राऊत कुटुंब यांनी जो विचार केला त्याच्यामुळे आजचा दिवस आपल्याला बघायला मिळाला. अण्णांचे शतशः आभार. अण्णांना आभार मानलेले आवडत नाही, खाली उतरल्यावर माझा कान धरतील. दुसरी गोष्ट, थोडंसं वेगळं बोलतो, कदाचित कोणाला चांगलं वाटणार नाही, पण ते जोशी सरांनी एक उल्लेख केला की हिंदू आणि मुसलमान युद्धाच्या वेळेला मराठी माणसं, हिंदू माणसं एका ताटात जेवत नव्हती, बाजूबाजूला जाऊन जेवत होते आणि मुसलमान लोक एकत्र जेवत असायचे. त्याला एक दुसरी बाजू पण आहे. 150 वर्ष इंग्रजांनी जेव्हा राज्य केलं होतं आपल्या भारतावर, सुरुवातीला इंग्रज फक्त 100 आले होते, त्याच्यानंतर ते 1000 आले आणि त्याच्यानंतर अनेक आले. 150 वर्ष राज्य त्यांनी केलं तेव्हा त्यांनी फक्त एकच गोष्ट केली. त्यांच्याकडे व्यवस्थापन हा चांगला गुण होता, पण त्यांनी भारतीय लोकात हेरलेली सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे आपली आपापसातली भांडणं. त्यांनी फक्त त्यालाच खतपाणी घातलं, आपापसातली भांडणं वाढवली आणि 150 वर्ष राज्य केलं आणि भारताचं सुवर्णयुग जे होतं ते त्यांनी पूर्ण ओरबाडून नेलं. माझं असं मन सांगते, माझ्या कुटुंबाची माहिती सांगण्यापेक्षा माझ्या कुटुंबाला मी एक वेगळं आवाहन करतो. मर्ली राऊत कुटुंब, मर्ली ह्या माणसाला त्या गोष्टीचा नक्की अभिमान वाटेल अशी गोष्ट आज आपण करण्याची गरज आहे. ती म्हणजे आज आपल्या राऊत कुटुंबामध्ये चालू असलेले वाद हे आपण एका व्यासपीठावर येऊन जर सोडवण्याचा जर प्रयत्न केला तर मला वाटतं त्या मर्लीच्या कुटुंबाला किंवा मर्लीला किंवा त्याची जे नंतरची माणसं आहेत, आमचे आजोबा पणजोबा, कारण मर्ली हे आमचं 7वी पिढी, आम्ही 7व्या पिढी मर्लीचे. 7 पिढीचा तेवढा रघु काय सगळे गोंद्यापासून सगळे, आता ते दत्तूबंधूंना सगळे जास्त माहिती आहे, कारण ती गोष्ट कुठे दत्तूबंधूंच्या तोंडातून जास्त येते की कोणाचं कर्तुक मर्तुक असलं 12वं की एक पिढी प्रत्येक ह्याने लोप पावते, तेव्हा बंधू सगळं ते सांगतात. तर तो मला वाटतं मर्ली राऊत कुटुंबाला किंवा मर्लीच्या याला एक महत्वाचा दुवा मर्ली राऊत कुटुंब जोडून ठेवायला तो एक. आणि एक तिसरी गोष्ट, आता गोट्याभाऊने एक उल्लेख केला की महिला जास्त आहेत. हो, महिलाच जास्त आहेत, कारण आपल्या माहेरवाशिनी 91 आहेत. कुटुंबातले लोक 41 आहेत, 41 की 51, आणि माहेरवाशिनी 91 आहेत. पण त्या माहेरवाशिनींमध्ये आम्ही जेव्हा आमंत्रणाला गेलो, तो पण एक मर्ली राऊत कुटुंबासाठी महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे, माहेरवाशिनींसाठी सुद्धा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. आपल्या माहेरवाशिनी आज सगळ्या स्वतंत्र स्वतःच्या पायावर उभ्या असून अगदी व्यवस्थित मानाने जीवन कंटात. पण आपली एक अशी भगिनी आहे, माहेरवाशिनी आहे, आम्ही आमंत्रण करायला लागलं, तिला खास आमंत्रण केलं तर पण ती बहुतेक आलेली दिसत नाही. तिला बहुतेक तिच्या गरिबीने ह्या व्यासपीठावर आणलेलं नाहीये.
मंदार राजेंद्र चुरी बोर्डी आलेली आहे का ती? नाही, कदाचित तिला तिच्या गरिबीने इकडे आणलं नाही. तर त्या आपल्या भगिनीला, माहेरवाशिणीला तिची परिस्थिती पाहिली त्यावेळेला डोळ्यात पाणी आलं. आजही आपली एक भगिनी, एक माहेरवाशीण अशा परिस्थितीत दिवस कंटते. तर तिला जर आपण सगळ्यांनी मदत केली तर ती मदत करण्यासाठी प्रकाश आहे, बंधू आहे, आपाबाई आहेत, बोर्डीला अण्णा आहेत, यांच्याशी संपर्क साधून तिला जर आर्थिक मदत केली, मी स्पष्ट बोलतो, मदत म्हणजे नुसती तिला जाऊन सहानुभूती नको, तिला आर्थिक मदतीची गरज आहे, तिला तिच्या पायावर उभं करायची गरज आहे. कारण तिच्या मुलीवर एक असा प्रसंग आलेला आहे, तिच्या मुलीला तिच्या घरच्या लोकांनी डायव्होर्स पर्यंत तिची परिस्थिती आलेली आहे आणि तिच्या गाठीशी एक 9-10 वर्षाची मुलगी आहे. अशा परिस्थितीत जर आपण पूर्ण राऊत कुटुंब, मरली राऊत कुटुंब जर आपण सगळे एकत्र राहिलो तर आपल्या सगळ्या कुटुंबाच्या बळावर त्या आपल्या भगिनीला न्याय मिळालाच पाहिजे आणि मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि माझे जे कोणी काका काकी, त्याच्यानंतर बहिणी, भाऊजी, भाचे, पुतणे जे कोणी आलेत त्यांना सगळ्यांना माझा नमस्कार. जेव्हा आपण आता खूप जणांची भाषणं झाली, असं सांगितलं की रिपिटेशन होऊ नये, फार कठीण आहे असं करणं. आपण बऱ्याचदा विचार करतो, आता आपण ह्या कार्यक्रमाच्या जवळजवळ 50% भाग पूर्ण झाला आहे, की ज्या उद्देशाने हा कार्यक्रम आपण हाती घेतला तो उद्देश सफल झाला का. आज जी काही उत्स्फूर्त भाषणं आपण ऐकली त्याच्यातून डेफिनेटली वाटते की यस, आजचे जे काही ऑनलाईन जग आहे त्याच्यात एक दिवस आपण ऑफलाईन झालो आहे आणि एकमेकांशी हा संवाद किंवा कम्युनिकेशन साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा अतिशय चांगला प्रयत्न आहे. आणि ज्या कोणी ही जी आयडिया आणली, सगळ्यांचीच नावं सगळ्यांना माहिती आहेत की कोणी ही कल्पना आणली आणि पुढे नेली, बसलेत व्यासपीठावर आणि समोरही, त्यांना मनापासून धन्यवाद की त्यांनी आजचा हा कार्यक्रम इकडे सादर केला. आपण जर फक्त राऊत कुटुंबाचा विचार न करता फक्त सोक्ष समाजाचा जर विचार केला तर आपला बेस हा शेती आहे आणि दुसरा बेस म्हणजे आपलं शिक्षण. तर बराचसा असं आपल्या राऊत कुटुंबामध्ये पण व्हायची शक्यता होती किंवा अनेक ठिकाणी पण झालेलं आहे की मुलं एकदा शिकायला बाहेर पडतात आणि मग गाव सोडून बाहेर स्थलांतर होतात. अगदी 9वीपासून जे क्लासेसला बाहेर पडतात ते 10वीला जे बाहेर पडतात, कॉलेजला जातात, नंतर लग्न करतात आणि बाहेरच ते सेटल होतात. आज अशी अनेक गावं आपल्या समाजात आहेत की ज्या गावामध्ये फक्त म्हातारे राहतात. मी त्या गावाचं उदाहरण सांगेन. एक गाव म्हणजे शिरगाव. ते शिरगाव गाव अक्षरशः स्थलांतर झालं आहे. एक तर ते मुंबईला गेलेत, विरारला गेलेत किंवा पालघरला गेले. अशी एकदा एक वेळ आली होती देमणफाटामध्ये की एका माणसाला, माझ्या काकांना एक हार्ट अटॅक आला आणि शेतावर होते, ते खूप हेवी होते. त्यांना देवणफाटात आणण्यासाठी 4 मुलं नव्हती तिकडे. खूप प्रयत्न करून त्यांना आणावं लागलं आणि ते आणायच्या आधीच त्यांची ज्योत मावळली होती. तर अशा आज असं चांगलं वाटतं की शेती, आज नवीन पिढीसुद्धा शेतीकडे वळते. मला असं भीती वाटलेली की माझ्या चिंचणीमध्ये पण असं घडेल का, माझ्या देमणफाटामध्ये पण असं घडेल का की फक्त म्हातारेच राहतील. अर्थात मी पण बोईसरला राहतो. तर नाईलाज आहे, आम्ही आमच्या पोटासाठी बाहेर पडलो आहे. पण चांगली गोष्ट आहे की शेती करते, नवीन पिढी शेती करते. नुसते राऊत कुटुंबामध्ये शेती करते असं नाही, आमच्या आजूबाजूला सावे कुटुंब पण आहेत, ते सुद्धा शेती करतात. चांगलं वाटतं. आणि चांगलं कसं झालं, आज विरारला मॅनेजमेंट कॉलेज आली किंवा इंजिनिअरिंग कॉलेज आली, पालघरला कॉलेज आलं. आता आमचा सौरभ पालघरला शिकतो, बोईसरला आला. आमच्या वेळेस असं काहीच नव्हतं, पालघर कॉलेज एकच होतं, नाहीतर मग एकदम मुंबईला जायला लागायचं. तर आज एवढं हायसं वाटतं की आज आपलं गाव हे रिकामं होणार नाही आहे. आणि शिक्षण आणि शेती हे दोन्ही आज राऊत कुटुंबच नाही, सोक्ष समाज हे अगदी टिकून धरणार आहेत. थोडंसं एक बोलणार आहे, जसं भाई आत्ता अनिलभाई बोलला, सगळ्यात पॉझिटिव्ह बोललं पाहिजे असं काही नाही, थोडंसं निगेटिव्ह बोललं तर हरकत नाही. जसं आपण आपले कार्यक्रम असतात, लग्न असतं किंवा बारसी असतात, एंगेजमेंट असते. आता थोडीशी हे चाललं आहे, काय म्हणतात त्याला, अहमहिका. म्हणजे जास्तीत जास्त कोण काय असेल, आहे पैसा आहे, मी असं पण म्हणत नाही की ते एक्स्ट्रा मनी आहे वगैरे, असं नाही. सगळे आपल्या वाडवळांचा पैसा, राऊत मंडळींचा पैसा हा मेहनतीचाच आहे. फक्त सगळ्यांना एवढीच विनंती आहे की ती अहमहिका जी आहे ती थोडीशी कमी व्हावी. बऱ्याचदा असं होतं संध्याकाळी ज्यात कोण चांगला ब्रँड देईल तो मोठा, असं काही नाही. तर तो प्रोग्राम व्हावा, पण त्याला एक लिमिटेशन व्हावं. नाही तर सकाळपासून अगदी सगळेच, मी सुद्धा आतुरता असते चाकण्याला काय असेल आणि तिकडे काय असेल. तसं हे जे काही रूट स्थलांतर होत आहे त्याला कुठेतरी थांबवलं पाहिजे. करा, पण सगळंच कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावर नको. थोडंसं काहीतरी आपल्याला त्याच्याबद्दल विचार करावा. आपल्या कुटुंबामध्ये खूप पॉझिटिव्ह स्ट्रेंथ आहे, जसं सगळ्यांनीच सांगितलं की शेती असेल किंवा सगळ्याकडेच चाललं आहे. जेव्हा जोशी सर म्हणतात एक
एक बाहेरच्या ब्राह्मण समाज, आपण कधी पण वाडवळ समाजाची जी कंपेरिंग आहे ना ती ब्राह्मण समाजाशी करतो. इवन बाकीचे जे समाज आहेत, खूप समाज आहेत तिकडे, सगळ्यांची नावं नाही घेणार, ते समाज आपल्या समाजाशी आपली कंपेरिंग करतात की वाडवळ समाज कुठे आहे आणि त्यांच्यापेक्षा मी कुठे मागे आहे, ते कुठे पुढे गेले. तर जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा आम्ही डेफिनेटली ब्राह्मण समाजाशी कंपेरिंग करतो. जोशी सरांनी खूप मोठ्या मनाने काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टी सांगितल्या त्यांच्या समाजातल्या, पण मला जी आपल्या समाजातली खटकणारी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण काही कंपेरिंग करतो, प्रगती केली म्हणजे काय केली, बंगला बांधला, गाड्या घेतल्या, इंजिनियर झाला, डॉक्टर झाला, परदेशात गेला, स्थिर स्थावर झाला, वगैरे वगैरे. पण मग किती माणसं आपल्याकडे कलाकार झाली, किती माणसं आपल्याकडे स्पोर्ट्समध्ये पुढे गेली, किती माणसं आपल्याकडे कवितामध्ये त्यांची पुस्तकं सादर झाली, किती माणसांनी साहित्य लिहिलं, किती माणसांनी ॲथलेटिक्समध्ये पुढे गेले, किती माणसं वगैरे वगैरे टी व्हीवर चमकली, नाटकात गेली, अभिनयात पुढे गेली. मग ह्या गोष्टीचा विचार आपण का करत नाही? डेफिनेटली त्या बाबतीमध्ये ब्राह्मण समाज हा आपल्यापेक्षा किमान 30 ते 40 वर्ष पुढे आहे. जेव्हा आपण ऑलिम्पिकचा विचार करतो तेव्हा आपण USA कडे बघतो, अमेरिकेकडे किंवा चायनाकडे, त्यांना हायएस्ट पदकं मिळतात. नुसतं शिक्षण होऊन चालत नाही, एक संस्कृती म्हणजे काय आहे, कला, साहित्य, क्रीडा ह्याचा पण मिलाफ व्हायला पाहिजे. कदाचित आपण तिकडे कमी पडतो, त्याच्यासाठी सुद्धा विचार केला जावा. जर आज तो आपण विचार केला तर कदाचित 15-20 वर्षानंतर आपल्याकडे कलेमध्ये, क्रीडेमध्ये, साहित्यामध्ये अजून एक चांगली पिढी तयार होईल. जेव्हा वसईला आपलं कला साहित्य पहिलं एक साहित्य संमेलन झालं होतं तेव्हा मी तिकडे होतो. शना नवरे तेव्हा प्रमुख पाहुणे आले होते. तेव्हा एकदा माझ्यासारख्या उत्साही माणसाने सांगितलं, अशी साहित्य संमेलन दरवर्षी झाली पाहिजे. कशाला? म्हणजे खूप साहित्यिक निर्माण होतील, म्हणजे खूप कवी निर्माण होतील. शना नवरे म्हणाले, साहित्यिक निर्माण होणं, कलाकार निर्माण होणं ही म्हणजे काय टाकसाळ नाही, एका बाजूने काहीतरी हे टाका आणि दुसऱ्या बाजूने नाणी निघाली. त्याच्यासाठी आपल्या पाठीमागचा खूप मोठा विचार हवा. बस एवढंच मला म्हणायचं आहे. आणि आज जो काही आपला कार्यक्रम झालेला आहे, आपण जे काही टार्गेट्स, काही अचिव्हमेंट्सच्या समोर ठेवून हा प्रोग्राम करण्याचा प्रयत्न केला, ते मला वाटते 100% सक्सेसफुल झालेलं आहे. ह्याच्यानंतर आपल्या फक्त कुटुंबाचीच ओळख आणि काही थोडंसं मनोरंजन करायचा विचार आहे. तर परत एकदा सगळ्यांचे आभार. पण ह्याच्यानंतर पुढे काय, जसं परत हा मेळावा कधी होईल? कारण मला परवा एका फार चांगली गोष्ट आहे, समोर बसले, त्यांनी विचारलं की हे एवढी सगळी मंडळी आहेत, बिचारी ते गेले ते आपले पूर्वज, कधी आपण मेळावा करणार? कदाचित आपल्यामधले पण काही पुढच्या मेळाव्याला हजर नसतील. तेव्हा राईट, ही जी काही मंडळी आहेत, आता असं नाही की माझी फक्त 40 उलटली म्हणजे मी हजर असेनच, काही सांगता येत नाही. तर तोही विचारावा की पुढचा ह्या मेळाव्याचं औचित्य साधून आपण पुढे काय एखादा रोडमॅप ठेवता येईल, काय पुढे कसं करता येईल, त्याचा पण जर विचार झाला तो खूप चांगला होईल. या मेळाव्याचं औचित्य साधून आमच्या वडिलांचं एक कवितेचं पुस्तक आम्ही इथे ठेवलेलं आहे, जे बहुतेक 15 वर्षापूर्वी प्रकाशित झालं होतं KD हायस्कूलला. ज्यांना कोणी इच्छा असेल त्यांनी ते प्लीज जेव्हा दुपारच्या कार्यक्रमानंतर ते कलेक्ट करावं. परत सगळ्यांना धन्यवाद. तिकडून आम्ही इकडे बसलो होतो, आम्ही दर्शनला म्हटलं, तिकडे चिकन आणि मटणचा वास सुरू झालेला आहे. काही जणांनी ऑलरेडी जेवायला सुरुवात केली आहे आणि 1 वाजत आलेलं आहे आपलं. तर ठीक आहे, हां, नो प्रॉब्लेम, हे माझं मनोगत आहे. तर मलाही भूक लागलेली आहे, अजूनही काही आपले प्रोग्राम्स होणार आहे. थँक्यू, धन्यवाद. आणि पूर्ण राऊत मंडळींसाठी बेस्ट ऑफ लक. थोडक्यात मी आता ओम श्री हरी. प्रथम आपल्या कुटुंबांतील यत व्यक्तींच्या स्मृतींना उजाळा देऊन मी आपणासमोर माझे 2 शब्द बोलत आहे, ते आपण शांत चित्ताने जर ऐका. सर्व देव नमस्काराः, केशवं प्रति गच्छन्ति. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री वर्षवर्धन जोशी सर, स्वागताध्यक्ष माननीय शिवरामण्णा, तरुण रक्ताचे आणि विचाराचे प्रतिनिधी आपले जावई शशिकांत राऊत आणि मान्यवरांची मनोगतं आपण सर्वही ऐकले. आपले विचार, आपली जडणघडण, आपलं असणं, त्यांतील आपला मोठेपणा मी अनुभवला. परिस्थिती बदलली की माणसं बदलतात, स्वभाव बदलतो असं म्हणतात. पण माणसं बदलली, परिस्थिती बदलली तरी त्यांना मोठे करणारे आणि घडविणारे आचार, विचार आणि सुसंस्कार ही मूल्ये बदलत नाही, हे मला मनापासून वाटतं. आपल्या मर्ली कुटुंबातील सर्वच वारसदारांनी आपल्या पूर्वजांचे संस्कार आणि कर्तृत्व मनापासून जपलेले आहेत. म्हणून हा स्नेह सोहळा आज आपण पाहत आहोत. श्रीयुत शिवराम राऊत आणि प्रकाश राऊत ह्या जोडीने ही कल्पना प्रथम मांडली गेली.
त्याकरता वेळोवेळी सभा घेऊन आपल्या कार्यांतून ती कशी काय कार्यान्वित करता येईल ह्याबद्दल विचारविनिमय झाले. अंदाजे 1800 साली चिंचणीतील काही गरीब घराण्यापैकी एक गरीब मरली कुटुंब गुडाबड येथे वास्तव्यात होतं. त्यावेळेच्या गरिबीचं वर्णन आता मला करणं कठीण आहे. परिस्थिती अत्यंत गरिबीची. घरच्या छपराला सुद्धा कब्जा नव्हती. अंगाला पुरेसं कपडाही नव्हता. शिक्षणाचा तर गंधही नव्हता. आपल्या पूर्वजांनी जगण्याची जिद्द मात्र ठेवली. कष्टाची तमा न बाळगता व्यवसायासाठी म्हणून ते बोर्डी, वाणगाव, देमणघाट, पोखरं, माळीतळाव, देवडी, तारापूर, कणिकपडा येथे स्थलांतरित होऊन आपल्या वारसाचे स्थान निर्माण केलं. गरिबी फक्त पैशानेच जात नाही, तर त्यामागे असतात अपरंपार कष्ट. सुविचार, सुसंस्कार आणि सुसंस्कृती या गोष्टीची उत्तम जपवणूक झाल्यामुळे मर्ली कुटुंबांची स्नेहसोहळा आज होत आहे हे सांगण्यास मला आनंद आहे. साधारणपणे कोणत्याही कुटुंबांतील 3 पिढ्यांचा जर आपण आढावा जर घेतला तर वय वर्ष 20 पासून ही पहिली बालकांची असते. पालकांचा मान आणि आदर्श ठेवून त्यांनी वर्तन ठेवलं म्हणजे भविष्यात त्याचं भविष्य उज्ज्वल होईल असं मला वाटतं. आपल्या पूर्वसुरांचं कष्ट, प्रामाणिकपणा, सचोटी यांच्या गाथा जरूर ऐकल्या. इतरांसाठी त्याचे वर्तन आदराचे स्थान निर्माण करतील यांची शंका नाही. दुसरी पिढी साधारण 60 वर्षापर्यंतची असते. ही तरुणींची पिढी. त्यांना प्रगतीची, उन्नतीची आणि प्रतिष्ठेची आस असते. ते अथक परिश्रम करत आहेत. शेती, दाळणे, शिक्षण क्षेत्र, व्यवस्थापन, संगणक, वैद्यकीय या क्षेत्रांत ते आज वावरत आहेत. समाजात ते आज पैसा व प्रतिष्ठा मिळवित आहेत. ते कमाईने ते सुखावत आहेत. परंतु विचारधारा संकुचित होऊ देऊ नका, अन्यथा पुढची पिढी आपल्यास माफ करणार नाही. आपल्या स्वविश्वाचा पसारा वाढवावा. त्यात आपले कुटुंबीय, नातलग, शेजारी, समाज, राष्ट्र यांनाही आपल्याला सामावून घ्यावं. त्यांतून होणारी प्रगती सर्वार्थाने आपल्या कुटुंबाला व परिसरात उन्नत करणारी असेल. 60 वर्षापुढील जी पिढी आहे ती आमच्यासारखी ज्येष्ठांची आहे. त्यांना ही वृद्ध म्हणत नाही, कारण वृद्धत्व शरीराला येत, मनाला नाही. मन तरुण ठेवून जगता आले तरच सर्वांना आपण हवेचे वाटू लागतो. पण आपल्या मनाचे तारुण्य इतरांच्या समाधानासाठी, आनंदासाठी राबवता आले पाहिजे. इतरांना सल्ला देण्यापेक्षा इतरांसमोर आपण आदर्शाचे मानबंधू होण्यासाठी जगण्याचे प्रयत्न करणे हे सर्वांच्या हिताचे होईल असं माझं प्रामाणिक मत आहे. या स्नेह सोहळ्यात उपस्थित आमच्या सर्व माहेरवाशिणी, जावई, सुना, भाचे, इतर लहान कंपनी, नातवंड, पतवंड या सर्वांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो. दुसऱ्याच्या घरी गेलेल्या आमच्या लेकींची जागा दुसऱ्या ज्या घरी आलेल्या आपल्या सुनांनी भरून काढलीच आहे. माहेरवाशिनींनी आपल्या परिवारांचे नाते समाजात राखून ठेवलं आहे. याचा आम्हाला रास्त अभिमान वाटतो. मर्ली राऊत कुटुंबियाच्या ऐक्याचे आपण सुनाचे निर्देशक आहेत. त्यांचे आम्हाला समाधान आहे आणि अभिमानपण आहे. पुनश्च सर्व राऊत कुटुंबियाचे व जोशी सरांचे माझ्या शुभेच्छा व शुभाशीर्वाद. जय मुरली राऊत कुटुंब. जय हिंद, जय महाराष्ट्र. राऊत म्हणजे जाणीव करून दिली त्याबद्दल आणि अध्यक्षपद भूषवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हर्षवर्धन जोशी सर यांनी आपल्याला बरेच मार्गदर्शन केले. विश्वासाचा गुणधर्म, जमिनीचं प्रेम, हे कष्ट हे माणसाला पुढे नेतात असे बरेच आपल्याला मार्गदर्शन हे केले. आणि एकत्र येण्याने महत्त्व, विशालता मोठी आहे हे सुद्धा आपल्याला पुरवलं. त्याबद्दल व त्याने ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाला शोभा आणली त्याबद्दल मी त्याचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे शशिकांतबाईंनी ते नातीगोतीवरी आपल्या याच्यात कार्यक्रमाचे कशी सांभाळावी, काही आपल्या यांचे गुणगौरव केले त्याबद्दल मी त्याचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे आपले
स्वागताचे अध्यक्ष शिवराम अण्णा राऊत ह्याने कुटुंबाबद्दल कौतुक केलं. विशेष सगळ्यांचं प्रकाश वगैरे शेतीत ज्यांनी ज्यांनी प्रगती केली आहे त्यांच्यासुद्धा उपस्थित राहून जे आपल्याला मार्गदर्शन केलं त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे हे स्नेहस्पंद पुस्तक अंक प्रकाशित करण्याकरता त्याने मोलाचा वाटा उचलला. त्यात शशिकांत राऊत, मनुजता राऊत, आदेश राऊत, उन्नती राऊत, प्रतीक राऊत, नेहा राऊत, अप्पाबाई, पुष्पा काकू, प्रेरणा राऊत यांचेसुद्धा मी आभार मानतो व ह्या कार्यक्रमाची संगत होईल. नंतर एकत्र येऊन फोटो काढला. ग्रुप फोटो 81 जानेवारी तर खूप छान होईल. तर आपण जरूर या स्टेजवरती आपलं भोजन केल्यानंतर आपला फोटो काढण्यासाठी एकत्र येऊया. तसंच राऊत कुटुंबाबद्दल सुना आहे. जवळजवळ 59 सुना आहेत. मेरे सपनों की रानी कब आएगी तुम, आई रुक मस्तानी कब आएगी तुम, बीती जाए जिंदगानी कब आएगी तुम, चलिया तू चलिया। मेरे सपनों की रानी कब आएगी तुम, आई रुक मस्तानी कब आएगी तुम, बीती जाए जिंदगानी कब आएगी तुम, चलिया प्यार की गलियां, राहों की कलियां, सब रंग रलियां एक नंबर पूछ रही है। प्यार की गलियां, राहों की कलियां, सब रंग रलियां पूछ रही है। इस बंधन में किसी दिन गाएगी तू, मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया। जेवल्यानंतर झोप उडवायचा हा प्रकार आहे. टाळ्या वाजवा. फूल से खिल के पास अदिल के, दूर से मिल के चैन आए। फूल से खिल के पास अदिल के, दूर से मिल के चैन आए। अब कब तक मुझे तड़ पाएगी तू, मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया। क्या है भरोसा आशिक दिल का,
पछताएगी तू, मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया, मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया, चलिया तू चलिया, चलिया आ तो चलिया, चलिया आ तो चलिया। थँक्यू. दीर, जावा, नंदा आणि सर्व जावई यांना माझा नमस्कार. माझ्याकडे संदेश वाचन आपल्याकडे आलेले जे आपल्या ह्या कार्यक्रमात उपस्थित राहिले नाही आहेत त्यांनी संदेश पाठवलेला आहे आणि त्याचं वाचन मी करत आहे. दिनकर राऊत बोर्डी यांनी संदेश पाठवलेला आहे. श्री प्रकाशभाई व समस्त मरली राऊत कुटुंबीय सादर प्रणाम. आजचा दिवस मरली राऊत कुटुंबियांजली अर्पण करतो. सुमारे 70-75 वर्षापूर्वी आपल्या कुटुंबातील एक तरुण चिंचणीहून निघाले. बेळगाव येथे सैनिकी शिक्षण घेऊन पुढे युरोपातील रणभूमीवर शौर्य गाजवून सही सलामत परत मातृभूमीत येतो. ही किती अभिमानाची गोष्ट आहे. ते तरुण म्हणजेच अण्णा पांडुरंग राऊत. या प्रसंगी मला केशव भाऊजी, नारायण भाऊ, अण्णा, श्रीमती सुमन आई तसेच आमची प्रेमळ ताई, अप्पांची आई यांची प्रकर्षाने आठवण येते. किती प्रेमळ व साधीभोळी माणसे, या साऱ्यांची आठवण स्फूर्तिदायक आहे. ह्यानंतरची पिढी ही कर्तबगार निघाली. श्री आप्पा व वसंत हायस्कूलचे मुख्याध्यापक झाले. आप्पांच्या पत्नीही शाळेत पर्यवेक्षक होत्या. बंधूजी, प्रकाशभाई, शिरूभाऊ, आबा ह्यांनी अथक प्रयत्न करून शेती फुलवली, वाढवली. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत त्यांनी पिकाच्या उत्पादनात उच्चांक गाठले. अनेक पारितोषिके मिळवली. आपल्याच कुटुंबातील शिवा अण्णा ही बोर्डीत येऊन उत्तम फळबाग फुलवून सामाजिक राजकीय क्षेत्रात नाव कमावले. काय नारायण मंगळा राऊत आपले काका ह्यांचे नवशक्तीत नेहमी लेख असत. त्यांनी केडी हायस्कूलच्या व्यवस्थापनात उत्तम काम केले. त्यांचे सुपुत्र अनिल सचिवालयात उत्तम प्रशासक म्हणून ज्ञात आहेत. भक्ती, बेबीताई, जीजी जगजित राम हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा करून पुढे मेट्रन झाल्या. त्यांना उत्कृष्ट पारिचारिकेचा पुरस्कार मिळाला. काही रामचंद्र राऊत यांची आठवण येते. शेतीमध्ये त्यांनी नवीन प्रयोग केले. ते सरपंच होते. आपली तिसरी पिढी ही हुशार आहे. आधुनिक तंत्रज्ञान त्यांनी शेतीत राबवले आहे. गौरी डॉक्टर होऊन तिचे छान चालले आहे. आपल्या ह्या मरली राऊत कुटुंबाचा मला इतिहास माहीत नाही. आपण ती संकलित करावी. दिनकरांना सांगावेसे वाटते की आपल्या कुटुंबाने मरली राऊत कुटुंबाचा इतिहास संकलित करून पुस्तक रूपाने प्रकाशित केला आहे. आपल्या ह्या स्नेह मेळाव्यास माझ्या मनापासून शुभेच्छा. आपला स्नेहांकित दिनकर अण्णा राऊत बोर्डी. दुसरा संदेश आहे सौ सोनाली गुणेश्वर भावल, कॅलिफोर्निया, अमेरिका. समस्त राऊत जनार्दन सावे त्यांचे आम्ही 5 अपत्य. पहिलं अपत्य म्हणजे आका, तिला आम्ही आका म्हणतो, यमुना हरिश्चंद्र सावे. तिचं वास्तव्य तारापूर येथेच आहे. नितीन व दीपक ह्या दोघांनाही तिने उत्तम कसं आधार दिलेला आहे आणि व्यवस्थित त्यांचं संगोपन केलेलं आहे. आका म्हटलं म्हणजे एक जात अगदी दराळा तिचा असायचा. आजही तो तसा कमी झालेला नाही. आणि दीपक आणि नितीन तिला मनापासून तिची सेवा करतात, तिला मदत करतात. आणि दुसरा अपत्य म्हणजे स्वर्गीय श्रीबेन रजनी जनार्दन पाटील. ती शिक्षिका होती आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाचा जणू शिक्षकी वारसा.
तिने आपल्या मुंबई महानगरपालिके कुटुंबावर फार मोठं मायेचं छत्र ठेवलेलं आहे. आणि त्यानंतरचा म्हणजे माझा भाऊ बंधू चंद्रकांत जनार्दन सावे, त्याचं पूर्ण वास्तव्य केतखाडी येथेच आहे. आणि अतिशय ज्ञानाचा त्याच्याजवळ ठेवा असलेला अशी ती व्यक्ती. विज्ञान परिषदामध्ये किंवा त्याच्या शाळेमध्ये काही असे किस्से आहेत की ते आता इथे वर्णन करायला तेवढाचा वेळ नाही. पण इलेक्ट्रिसिटीमध्ये त्याचं अगाध्य ज्ञान, त्याने शेती क्षेत्रामध्ये अनेकांना काय केलेलं आहे माहिती दिलेली आहे आणि उत्तम प्रकारे शेती करून घेतलेली आहे. पाण्याअभावी त्याच्या वाडीमध्ये पण थोडी शेती तो कमी करू शकतो. फक्त तो आंब्याची बागायत आणि चिकू एवढंच निर्माण करू शकतो. आणि त्यानंतरची मी त्याची सर्वात शेवटची बहीण. मी राही सावे विद्यालयामधून निवृत्त होऊन 3 वर्ष झाले. माझ्या हातून आम्ही शिक्षिकेचंच कार्य केलं. आमच्या मामाच्या कुटुंबातील म्हणजे केशव मुकुंद राऊत यांची सगळी 6 मुलं आणि 3 मुली पैकी माझी आई जयाबाई नारायण आणि सर्वांची सोना आत्या ही 3 नंबर अपत्य म्हणून तिचं लग्न 1940 साली झालं आणि गेली 73 वर्ष झाले आमच्या त्या कुटुंबाची जी संलग्न आहे. त्यामध्ये माझी सर्वात मोठी बहीण सुद्धा ती गुरगावला म्हणजे परनाळीला सध्या तिचं राहतं घर आहे. तिची 2 मुलं उत्तम प्रकारे शेतीचा व्यवसाय करतात. त्याचप्रमाणे कुंदा वाणगावला दिलेली आहे. तिचा एक मुलगा आणि सून दोघेही MIDCमध्ये काम करतात आणि भाऊजी आहेत ते निवृत्त झालेले आहेत. त्याचप्रमाणे बनदास नारायण सावे हा भाऊ BRCमध्ये सायंटिफिक असिस्टंट म्हणून 2013 साली रिटायर झाला. त्याचप्रमाणे त्यांची मिसेस उषा ही आता गेल्या 2014च्या डिसेंबरमध्ये व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतलेली आहे. त्याचप्रमाणे विजया रंजन चौधरी ही विरारला दिलेली आहे आणि त्याने सगळेजण ते त्यांचा एक बिझनेस देवालयाच्या याच्या खाली सगळा बिझनेस त्यांचा चालू आहे. त्याचप्रमाणे शालिनी विजय सावे ही शेती व्यवसायात आहे. पण तिचं वैशिष्ट्य म्हणजे स्वतःचा माल ती स्वतः विकते चित्रालयाला आणि त्यामुळे स्वतःचा माल स्वतः विकल्यामुळे तिला पूर्ण 100% फायदा मिळतो. त्याचप्रमाणे सर्वात धाकटी आमची बहीण शोभना गणेश चौधरी, ते गणेश आमचे म्हणजे दादा सगळ्यांचे दादा हे स्टेनमध्ये कामाला होते आणि त्यांनी पण व्हॉलंटरी घेऊन आता ते चांगली पानाचा व्यवसाय करतात. त्याचप्रमाणे शोभा देखील पोस्टाची एजन्सी घेऊन बरीच वर्ष झाली ती त्या धंद्यामध्ये व्यग्र आहे. धन्यवाद. BARC बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये 27 वर्ष सर्व्हिस करून 2007 साली रिटायर झालो. आता सध्या मी तारापूर एज्युकेशन सोसायटी या संस्थेमध्ये गेले 20 वर्ष झाले कार्यरत आहे. सध्या मी कार्याध्यक्ष म्हणून तिथे कार्यरत आहे आणि आमच्या चोपसे समाज संघाच्या देखील मी जवळजवळ 13 वर्ष कार्य केलेलं आहे. धन्यवाद. 16 जून 2005 साली माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर आम्हाला तिथेच हे घर सांभाळलेलं आहे आणि आम्हा 4 भावंड, त्यातला माझा मोठा भाऊ गिरीश अबुधाबी येथे नोकरीस आहे आणि वास्तव्यास पण असतो आणि त्याची पत्नी वाशी कोपर खैराणेच्या शाळेत प्रिन्सिपल आहे. त्याची 2 मुलं डेंटिस्ट्री करतात. त्यानंतर माझी दुसरी बहीण प्रतिभा शशिकांत पाटील ही पोस्टाची एजन्सी घेतली आहे. तिचे पण पती बोरिवली येथे प्रायव्हेट फर्ममध्ये आहेत आणि तिचा मुलगा इंजिनियर झालेला आहे, IT इंजिनियर आणि सिप्समध्ये नोकरीला. त्यानंतर मी नीलाक्षी राजदत्त पाटील, हे माझे यजमान. मी नाबार्डमध्ये कामाला आहे BKCला आणि हे कांजूरमार्ग येथे टोयो इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड या बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत आहे. आणि आम्हाला एकच कन्या सोहा यंदा 12वीला गेली. आणि आई सगळ्यात आमचं शेंडेफळ योगेश सध्या न्यू जर्सीत वास्तव्याला आहे. त्याच्या पत्नीसोबत पूनम आणि त्याची 2 छोटी मुलं आहेत
शर्विल आणि स्पृहा. थँक्यू. धन्यवाद देतो आहोत. त्यानंतर लीला आतुकडे या मर्ली राऊत कुटुंबाचं शालूताई, शोभाताई, त्यानंतर सुमनताईंसाठी पुस्तकं द्या. त्यानंतर यमुताई, जयुताई, योगेशसाठीचं पुस्तक आजूकडे देऊन ठेवा. त्याच्यानंतर योगेश आणखीन एक पुस्तक गिरीशसाठी देऊन ठेवायचं. गिरीशसाठी सावली, त्यांचा मुलगा सते, माझी दोन्ही मोठा मुलगा सौमिल, छोटा शर्विल जो आता 10वीला आहे, माझा मोठा MBA झाला आहे आणि आता त्याने डाणूला हायफाय म्हणून तलवलकरचं फ्रँचायझीस घेतले. या माझ्या आतेसासूबाई शिवांनांच्या बहीण इंदिरा गोपाळ पाटील या माझी प्राध्यापक होत्या, मुख्याध्यापिका होत्या शाळेमध्ये. आणि तो त्यांचा मोठा मुलगा संदेश पाटील. कदाचित त्यांच्या मिसेस आल्या नाही आहेत, कविता पाटील ज्या पालघरला आपल्या जज होत्या त्या. आणि संदेश आज पालघरमध्ये मोठी फॅक्टरी आहे, एक पालघरमध्ये मोठे उद्योगपती आहेत. ॲडव्होकेट होते, जज नाही. माझा परिचय म्हणजे मी शिवाण्णांची सून, सतेजची पत्नी. आणि याआधी मी डहाणूला ॲज अ फाईन आर्टिस्ट आहे, जे स्कूल ऑफ आर्टमधून माझं शिक्षण झालं आहे. डहाणूला JS गजर कॉलेजवर मी प्रिन्सिपल होते आणि आता मी तिथून जॉब सोडला आणि फ्रीलॅन्सिंग स्वतःचं प्रायव्हेटमध्ये करते. माझी ॲड पुस्तकात तुम्हाला बघायला मिळेल. थँक्यू. धन्यवाद. यानंतर पुढची फॅमिली आहे नाना केशवराव यांच्यामध्ये. यमुताई बोरीगाव यांची एक फॅमिली. पहिले आम्ही इंदिरा नारायण राऊत यांच्या फॅमिलीची ओळख करतो. आई, आमची आई सगळेच ओळखतात, तुमची काकी. आईची आम्ही 4 मुलं. मोठी मुलगी ताई बडोद्याला असते, झाले ज्योती लिमिटेडमध्ये कामाला होते. आणि ताई आमची BSNLमध्ये अजूनही कामाला आहे, सहाय्यक अभियंता म्हणजे असिस्टंट मॅनेजर म्हणून ती काम करते. तिच्या मुलीचं पण लग्न झालं आहे आणि त्यांचं नाव आहे ऋषिकेश मालवीय म्हणून. आणि त्यांना आत्ताच 6 महिन्यापूर्वी माझी ताई आणि भाई आजी आजोबा झाले, 6 महिन्याची छोटी आहे. ओके. माझे भाऊजी म्हणजे माझे भाऊजी ते सुद्धा इंजिनियर आहेत आणि चांगल्या एक मल्टीनॅशनल कंपनीत कामाला आहेत. मोठा भाऊ माझा अनिल राऊत, मोहिनी सविता राऊत. बाईची सगळ्यांची ओळख आहे, परत करू देऊ नको. BCom केलं आहे आणि सचिवालयामध्ये काम करतो. आता 5 वर्ष तो आपले जे इकडचे गावित साहेब होते त्यांच्याकडे मंत्रिपदाचं काम, असिस्टंटचं काम बघत होते, PAचं. सविताने BCom केलं आहे आणि ती MIDCमध्ये CETPमध्ये चांगल्या हुद्द्यावर सिनियर अकाउंटंट म्हणून काम करते. त्यांचा मोठा मुलगा सौरभ, तो आता मेकॅनिकलच्या डिग्रीच्या 3rd इयरसाठी आहे, काम करतो आहे, शिकतो आहे. सार्थक उंचीप्रमाणे तुम्हाला वाटत असेल की 5वीत आहे, पण तसं नाही आहे, तो 10वीत आहे. यावर्षी तो 10वीत गेलेला आहे. दुसरा मुलगा म्हणजे माझा मोठा मधला भाऊ सचिन राऊत BSc केलं आहे आणि आपल्या चिंचणी कॉलेजमध्ये सिनियर अकाउंटंट म्हणून काम करतो. माझी मधली वहिनी नीलम, हिने BA BEd केलं आहे आणि बोईसरला पाचसाळच्या शाळेमध्ये ती शिक्षिका म्हणून काम करते. त्यांचा मुलगा अनिश हा लहान आहे आणि हा मोठा आहे. हा लहान आहे, हा 8वीत गेला आत्ता. उंचीवर जाऊ नका. आणि सगळ्यांनाच ओळख आहे, तेमण भाट, चिंचणी, तारापूर सगळे ओळखतात त्याला. लहान मुलगा मी गिरीश राऊत आणि मी सायन्स ग्रॅज्युएट. मग स्वतःचाच कन्सल्टन्सीचा व्यवसाय आहे, मॅनेजमेंट कन्सल्टन्सीचा. आणि माझी मिसेस कांचनला मी आपलं वाडवळ समाजच वाढवला, कारण दुसऱ्या समाजातून इकडे आणली. ती संगीत विशारद आहे आणि आताच तिला अखिल भारतीय संगीत विद्यालयाची परीक्षकाची पदवी मिळाली नोव्हेंबरमध्ये. आमचा छोटा रिषभ, त्याचं खरं नाव आहे स्तवन, तो बडोद्याला आहे, आलेला नाही आहे, तो तिकडेच थांबला आहे. तो 8वीमध्ये आहे आणि त्यानेसुद्धा गाण्याच्या परीक्षा दिल्या 2 आणि ॲथलेटिक्समध्ये सुद्धा तो इंटर स्कूलमध्ये चांगले त्याने प्राइजेस घेतले. ही आमच्या कुटुंबाची ओळख. मी विनंती करेन यमुताईच्या कुटुंबियांना, प्लीज त्यांनी त्यांची ओळख करून द्यावी प्लीज. नमस्कार. मी सर्वप्रथम माझी स्वतःची ओळख करून देते. मी ॲक्च्युली इथेच माझ्या मावशीकडे, सोनी मावशीकडे लहानाची मोठी झालेली आहे. तुम्ही मला ओळखलं असेल. मी पहिली सई, आत्ताची मनाली मिलिंद सावे, एमुताईची सून. एमुताईचे 3 मुलं. पहिला
त्यांचं आजाराने त्यांचं आपल्याला लवकरच हे झाले. त्याच्यानंतर 2 नंबर मिलिंद सावे, मी मनाली सावे, माझा मुलगा आशय आणि 2 नंबर मुलगी माझी अंशुली. मी स्वतः टीचर आहे. माझे दीर 2 नंबर मनोज सावे, ते बिझनेस करत आहेत. त्याच्यानंतर त्यांची मिसेस सुचिता गृहिणी आहेत. त्यांची एक मुलगी 10वीला आहे ह्यावर्षी आणि हा 2 नंबर मुलगा ज्युनियरला आहे. धन्यवाद. यानंतर पुरुषोत्तम नाना राऊत आणि त्यांच्या मुली यांनी स्टेजवर यायचं आहे. मोठी मुलगी ज्योत्स्ना, जावई गिरीश राऊत, त्यांचा मोठा मुलगा हेरंबळ, छोटी खुशी आणि धाकटी मुलगी रंजिता. तिचे यजमान सतीश पाटील आज इथे हजर झालेले नाही आहे. आता कुठं सांगतो मी रंजिता पाटील. मी इंजिनिअरिंग करून आता IT सेक्शनमध्ये काम करते टॅक्स 3 आणि 4 येथे. आणि माझे मिस्टर सतीश पाटील यांचं वर्कशॉप आहे वाणगावला आणि आम्ही वाणगावलाच राहतो. सर्व मरली राऊत कुटुंबियांचे हार्दिक मनापासून मी अभिनंदन करतो. आज काही सोहळा त्यांनी केला. खरोखर त्यांच्या मला वाटतं या कुटुंबाच्या संपूर्ण वाटचालीतील हा एक मोठा इव्हेंट आहे, मेगा इव्हेंट असं म्हणायला हरकत नाही. आणि खरोखर त्यासाठी त्याचे जेवढे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. मी गिरीश राऊत हेराबो हॉलिडेज या नावाने इंडियामध्ये आणि अब्रॉड असे FIT टूर्स अरेंज करतो. प्लस माझ्या मित्राबरोबर माझी पार्टनरशिप आहे ज्याच्यामध्ये आम्ही हायर आणि हदीवेल असे जे इम्पोर्टेड ब्रँड्सचे वॉटर सोलर हिटर्स असतात त्याच्यामध्ये डील करतो. आणि हेराबो माझा आणि सध्या 2रीमध्ये शिकतोय आणि खुशी आता फर्स्ट आहे. धन्यवाद. मी स्वतः योगिता संतोष सावे. ही माझी बहीण अश्विनी राजेंद्र चुरी. ही माझी बहीण पूनम सागर काळे. तो माझा भाऊ तन्मय दत्तात्रय राऊत. हा अश्विनीचा मुलगा आणि ही पूनमची मुलगी. धन्यवाद. निर्मला, सुमन, सुरेखा, प्रमिला, योगिता, अश्विनी, पूनम, स्मृती आणि यांच्यासाठी आपण शिक्के देतो आहोत. तसंच त्यांना पुस्तकही द्यायचे आहेत. धन्यवाद. यानंतर नाना केशव राऊत यांची सगळ्यात लहान मुलगी. माझं नाव अरुणा जगदीश वर्तक. माझं सासर चिंचणी देमणबाग वैतोडीमध्ये. माझ्या सासऱ्यांचं नाव मोरेश्वर जनार्दन वर्तक. यांची मी 2 नंबरची सून. माझे मिस्टर जगदीश वर्तक. माझ्या 2 मुली. मला त्याचं नाव घेतील त्याने जरा पुढे येऊन थोडा नमस्कार करा. नमस्कार करा. माझी मोठी मुलगी कल्पिता शांताराम लपडे. माझे मोठे जावई शांताराम मोहम्मद लपडे. तिचा एक मुलगा पुष्कर. माझी 2 नंबरची मुलगी दीप्ती भूषण सावे. सासर कुलगाव येथे. 2 नंबरचे जावई भूषण त्यांचा छोटा साई भूषण सावे. माझी सगळ्यात मोठी बहीण वत्सला नारायण सावे. तिची 4 मुलं. मोठा मुलगा दीपक नारायण सावे. मोठी सून रजनी सावे. 2 नंबर नितीन नारायण सावे. त्याची पत्नी दीपा नितीन सावे. त्यानंतर वचिताईची मुलगी निलिमा किशोर सावे. धाकटा मुलगा निलेश नारायण सावे. त्याची पत्नी
आज आलेली नाही आहे. त्यानंतर माझी 2 नंबरची बहीण आशालता अनंत राऊत. आशाताईचे मिस्टर अनंत पांडुरंग राऊत. तिची मोठी मुलगी वैशाली विलास पाटील. 2 नंबरची मुलगी ऋषाली राजेंद्र चुरी. 3 नंबरची मुलगी योगिता राजेंद्र वर्तक आणि तिची मुलगी आहे साक्षी राजेंद्र वर्तक. ऋषालीचा मुलगा आज हजर नाही आहे, मिस्टर तिचे हजर नाही आहे. आणि वैशालीची मुलगी अदिती आलेली आहे. 2 मुलगे तिचे तेजस आणि अर्पित ते आज हजर नाही आहे. विलास पाटील पण आज हजर नाही आहे. 3 नंबरची बहीण माझी प्रमिला सुभाष सावे, राहणार चिंचणी, आता राहते दहीसर. तिचा मोठा मुलगा अभिजित सुभाष सावे. 2 नंबरचा मुलगा पंकज सुभाष सावे. 'अभिजितचा छोटा पार्थ अभिजित सावे. 4 नंबरची बहीण उल्का अनंत म्हात्रे उर्फ सुनंदाबाई. तिचा मोठा मुलगा निखिलेश अनंत म्हात्रे, L&T कंपनीत लीडर आहे. त्यानंतर त्याची पत्नी चेतना निखिलेश म्हात्रे आणि त्यांचा छोटा नाही आला, त्याचं नाव आहे वलय. 2 नंबर नाही छोटी ईशाल, त्यांची एक छोटी मुलगी. त्यानंतर 2 नंबरचा मुलगा आशुतोष अनंत म्हात्रे आहे का रे? त्याची मिसेस, तिचं नाव काय? मनीषा आशुतोष म्हात्रे. त्यानंतर मयुरी आज हजर नाही आहे, मयुरीचं कुटुंब आज हजर नाही आहे. त्यानंतर माझी ओळख झाली आणि माझा सगळ्यात धाकटा भाऊ रमाकांत नानाजी राऊत, त्याची पत्नी कामिनी रमाकांत राऊत, मोठा मुलगा अमोल रमाकांत राऊत, मेकॅनिकल इंजिनियर, बोईसरला जिंदाल कंपनीत कामाला जातो. त्यानंतर त्याची मुलगी पूजा रमाकांत राऊत, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, तिचं डिग्री पूर्ण झालेली आहे. सध्या ती आता जॉबच्या शोधात आहे. माझा भाऊ कमळाकर नारायण राऊत, मोठा भाऊ कमळाकर काष्टन राऊत. माझा लहान भाऊ चंद्रकांत हरी राऊत. माझे जावई मोहक चुरी. माझी मोठी मुलगी प्रांजल राऊत. चंद्रकांतची मुलगी प्रचिती. कमळाकरची मिसेस, कमळाकर भाऊंचा मुलगा आणि मुलगी आणि नातू अशी आमची. मी मोहक चुरी, M.Tech झालो आहे आणि स्वतःचा बिझनेस आहे. बोर्डीला फॅक्टरी आहे आणि मुंबईला बोरिवलीला राहतो. मी प्रांजल राऊत, मी BSc केलं आहे आणि MBA करते मार्केटिंगमध्ये आणि जॉब करते मुंबईला अंधेरीला मार्केटिंगमध्ये. मी प्राची राऊत, BSc IT केलं आहे, JP मॉर्गनमध्ये आता सध्या काम करते. नमस्कार. आज जो आपला राऊत कुटुंबियांचा जो इथे सोहळा आहे तो खूपच चांगल्या प्रकारे मी आयोजित केलेला आहे. मी कमळाकर काशीनाथ राऊत यांची मोठी मुलगी वैशाली राऊत, माझे मिस्टर विलय, त्यांना मी धन्यवाद सांगते. 1 मिनिट जवळ आहे.